डोकं दुखत असेल तर आपण डोक्यात कारण शोधतो, पोट दुखत असेल तर पोटात कारण शोधतो. हे शोधायलाच पाहिजे, कारण काही गंभीर आहे का हे आधी तपासणं खूप गरजेचं आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर सर्व तपासण्या नॉर्मल येत असतील आणि तरीही त्रास होत आहे, तर मग आपल्याला प्रश्न पडतो की हा त्रास नेमका कशामुळे होत आहे. इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी की विचार आणि भावना यांचा शरीरावर थेट परिणाम होत असतो. काही भावना आपण लगेच ओळखतो, पण काही भावना इतक्या जुन्या असतात की त्या थेट शरीरावर लक्षणांच्या माध्यमातून बाहेर येतात. आज मी तुम्हाला एक अशीच केस सांगणार आहे की ज्यामध्ये चक्करचे कारण हे खूप खोलवर दडलेल्या भावनांशी होते. आणि हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. एक 51 वर्षांची व्यक्ती होती आणि त्यांना साधारणतः 3 वर्षांपासून चक्कर येण्याचा त्रास होता. आता चक्कर येण्याचा त्रास आहे म्हटल्यानंतर काही तपासण्या केल्या जातात. मेंदूशी संबंधित काही समस्या तर नाही ना, हृदयाशी संबंधित काही समस्या आहे का, कानात तर काही प्रॉब्लेम नाही ना, अशा पद्धतीने विचार केला जातो. आश्चर्य म्हणजे या सर्व तपासण्या नॉर्मल येत होत्या आणि तरीही व्यक्तीला त्रास होत होता. मग या त्रासामागे शरीर काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे या दृष्टीने मी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि जेव्हा हिस्ट्री घेतली तेव्हा लक्षात आले की हा व्यक्ती एका फॅक्टरीमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहे आणि त्याच्या कामाचं स्वरूप असं होतं की एका उंच ठिकाणी खूप जास्त वेळ त्या व्यक्तीला काम करावं लागत होतं. आता तुम्ही विचार करा, एका उंच ठिकाणी आपण काम करत आहे आणि त्यावेळी सतत विचार डोक्यात येत असतो, जर मी खाली पडलो तर, मला झोप लागली तर. हा विचार छोटा वाटू शकतो, पण असा विचार जर सतत येत असेल तर मेंदू त्याला धोका म्हणून साठवून ठेवतो आणि नेहमी अलर्ट मोडमध्ये राहा असं तो सांगत असतो. जेव्हा व्यक्ती कामावर होता तोपर्यंत शरीरावर हे सिम्पटम दिसले नाही, पण जेव्हा व्यक्ती रिटायर झाला तेव्हा हे सिम्पटम शरीरावर दिसायला सुरुवात झाली. आता प्रश्न पडतो की जोपर्यंत कामावर होता तो व्यक्ती तोपर्यंत हे सिम्पटम का दिसले नाही, आणि जेव्हा तो रिटायर झाला, जेव्हा तो रिलॅक्स झाला तेव्हा हे सिम्पटम शरीरावर का दिसू लागले. कारण जेव्हा तो व्यक्ती रिटायर झाला तेव्हा तो रिलॅक्स झाला होता, त्याचं कामाचं स्वरूप बदललं होतं आणि मेंदूने आधीच माहिती साठवून ठेवली होती की जेव्हा आपण रिलॅक्स होऊ तेव्हा त्यात धोका आहे. आणि म्हणून रिटायर झाल्यानंतर शरीरावर सिम्पटम दिसू लागले. जेव्हा आपण त्यांना त्यांच्या त्रासामागील भीती, भावना आणि विचार या गोष्टी समजावून सांगितल्या, शरीर आणि मन यांचा संबंध समजावून सांगितला आणि भविष्यातील ट्रिगरवर काम कसं करायचं हे त्यांना शिकवलं, तेव्हा फक्त 1 महिन्यामध्ये त्यांचं चक्कर येण्याचं प्रमाण पूर्णपणे थांबलं होतं. या केसमधून एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा सर्व तपासण्या नॉर्मल असतात आणि तरीही आपल्याला त्रास होत असेल तर त्या त्रासामागे शरीर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं आणि शक्यतो त्यामागे काही विचार आणि अनेक वर्ष दडपलेल्या भावना असू शकतात. मित्रांनो, जर तुम्हालाही अनेक वर्षांपासून काही शारीरिक त्रास असेल, सर्व तपासण्या नॉर्मल येत असतील, तर तुम्ही देखील स्वतःच्या भावनांकडे, विचारांकडे लक्ष द्या की कोणत्या विचार, कोणत्या भावना मी अनेक वर्ष दडपलेल्या आहेत. त्या भावना ओळखा, त्यांना ॲक्नॉलेज करा आणि त्यांना एक नवी दिशा द्या. तुमचा देखील त्रास हळूहळू कमी होऊ शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.